ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. आजच्या मननाचा शास्त्रभाग आहे फिलिप्पियस पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 6 ते 7. ते वचन आपण वाचू. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. देवबाप ह्या वचनाच्याद्वारे आशीर्वादित करो. आजच्या संदेशाचा शीर्षक आहे देवाला विनंती कळवा. प्रेषित पौलाने फिलिप्पियस हे पत्र इसवी सन 61-63 सुमारास लिहिले, जेव्हा तो रोममध्ये तुरुंगात होता. प्रेषितांची कृत्ये 28:16 ते 31 या वचनामध्ये त्याचा उल्लेख केला आहे. या काळात पौल घरात नजरकैदेत होता. रोमन सम्राट नीरोसमोर खटल्याची वाट पाहत होता. फिलिप्पियस मंडळीच्या चिंता आपण पाहू. पौल तुरुंगात असताना फिलिप्पियस मंडळीला त्याच्या सुरक्षिततेची काळजी होती. त्यांनी त्याला त्याच्या तुरुंगवासात आधार देण्यासाठी एक भेट पाठवली होती. फिलिप्पियस पत्र 4था अध्याय वचन 10 ते 14 आणि 18. पौल त्याचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या विश्वासात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लिहत होता. पौलाचे पत्र लिहिण्याचा उद्देश आपण पाहू. फिलिप्पियस पत्र 4था अध्याय आणि वचन 6 ते 7 मध्ये पौलाचा उद्देश फिलिप्पियस विश्वासणाऱ्यांना त्याच्या परिस्थितीबद्दल काळजी करण्याऐवजी देवाच्या तरतुदीवर आणि काळजीवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करणे हा होता. तो त्यांना आठवण करून देऊ इच्छित होता की सर्व काही परमेश्वराच्या नियंत्रणात आहे. तो त्यांच्या गरजा पूर्ण करेल. आणि ह्या पत्राचा मुद्दे आपण पाहू. पहिला मुद्दा आहे चिंताग्रस्त होऊ नका. पौल आपल्याला कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका असे सांगतो. हे सांगणे सोपे आहे, पण करणे अवघड आहे. परंतु चिंता आपल्याला ग्रासू शकते हे ओळखणे आवश्यक आहे. आणि दुसरा मुद्दा आहे प्रार्थना आणि यातना. काळजी करण्याऐवजी आपण प्रार्थना केली पाहिजे आणि देवाला आपल्या विनंत्या सादर केल्या पाहिजे. याचा अर्थ आपल्या चिंता, भीती आणि आशा याच्यासोबत सामायिक केल्या पाहिजे. तिसरा मुद्दा आहे आपण आभार मानून प्रार्थना केली पाहिजे. आपल्या जीवनात देवाचा चांगुलपणा आणि आशीर्वाद स्वीकारले पाहिजे. चौथा मुद्दा आहे देवाची शांती. जेव्हा आपण प्रार्थना करतो आणि देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो आपल्याला त्याची शांती देतो, जी मानवी समजुतीपेक्षाही जास्त आहे. ही शांती आपल्या हृदयाचे आणि मनाचे रक्षण करते. सध्याची परिस्थिती आपण पाहू. सध्या आपल्या देशात आपल्याला विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आर्थिक अनिश्चितता, सामाजिक अशांतता, आरोग्यविषयक चिंता, पर्यावरणीय समस्या. फिलिप्पियस पत्र 4था अध्याय वचन 6 ते 7 आपण कसे लागू करावे. आणि त्याच्यामधली पहिली गोष्ट आपण पाहू की राष्ट्रीय समस्येबद्दल प्रार्थना आपण केली पाहिजे. देशाच्या समस्याबद्दल काळजी करण्याऐवजी त्याबद्दल प्रार्थना करा. नेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, शांती आणण्यासाठी आणि राष्ट्राला समृद्ध करण्यासाठी देवाला विनंती करा. आणि देवासोबत वैयक्तिक चिंता शेअर करा. जर तुम्ही आर्थिक तणाव, आरोग्यविषयक समस्या किंवा नातेसंबंधाच्या चिंता यासारख्या वैयक्तिक समस्यांशी झुंजत असाल तर त्या देवासोबत शेअर करा. तो तुमच्या कल्याणाची काळजी घेतो. आणि कृतज्ञता जोपासा. आव्हानामध्ये तुमच्या जीवनातील चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या कुटुंबासाठी, मित्रांसाठी, आरोग्यासाठी आणि आशीर्वादासाठी देवाचे आभार माना. देवाच्या शांतीचा अनुभव घ्या. तुम्ही प्रार्थना करता आणि देवावर विश्वास ठेवता तेव्हा तुमचे हृदय आणि मन हे स्थिर राहण्यासाठी आणि परमेश्वराची शांती आम्हास प्राप्त व्हावी यासाठी त्याच्याकडे विनंती करा. ही शांती तुम्हाला तुमच्या जीवनातील आव्हानांना आत्मविश्वासाने आणि आशेने तोंड देण्यास मदत करेल. काही व्यावहारिक टिप्स आपण पाहू. प्रार्थनेसाठी वेळ काढा. दररोज तुमच्या चिंतांबद्दल प्रार्थना करण्यासाठी काही मिनिटे काढा. देवाच्या आशीर्वादासाठी त्याचे आभार माना आणि त्याची शांती मागा.
प्रार्थना गटात सामील व्हा. जे लोक तुमच्या संपर्कात आहेत त्यांच्याशी आपल्या प्रार्थना विनंती शेअर करा आणि एकत्रित येऊन प्रार्थना करा. देवाच्या चांगुलपणावर चिंतन करा. देवाने तुमच्या जीवनात केलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल नियमितपणे विचार करा आणि कृतज्ञता व्यक्त करा. तुमचा विश्वास इतरांसोबत शेअर करा. कठीण काळात देवाच्या शांतीने तुम्हाला कशी मदत केली आहे हे सांगून इतरांना प्रोत्साहित करा. आपल्या जीवनात फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय वचन 6 ते 7 हे आपण अशा प्रकारे लागू करू शकतो आणि आपण आव्हानात्मक परिस्थितीत देखील देवाची शांती, आशा आणि मार्गदर्शन आपण याचा अनुभव घेऊ शकतो. देवा या वचनाच्याद्वारे मला आणि तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. ऐकलेल्या या वचनासाठी प्रेमळ पिता, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. खरंच आमच्या प्रार्थना विनंत्या देवबाप्पा आभार प्रदर्शनासह आमची मागणी देवाला कळवण्यासाठी कशाविषयी चिंताक्रांत न होता प्रत्येक गोष्टीत आम्हाला तुझं आभार प्रदर्शन व्यक्त करण्यासाठी तू आम्हाला सहायता कर. कारण आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे तू आम्हाला देणारा परमेश्वर आहे. खरोखर प्रभू, आमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई तू राखणारा प्रभू आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद करतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.